सांगली मिरजेतील शासकीय रुग्णालयांना 9.25 कोटींचा दंड, हरित न्यायालयाची कारवाई, रुग्णालये बंद करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। सांगली आणि मिरजेतील शासकीय रुग्णालयांना हरित न्यायालयाने एकूण तब्बल 9 कोटी 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। प्रदूषणाबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रदूषणाची गंभीर दखल घेत रुग्णालये तात्काळ का बंद करण्यात येऊ नयेत अशी विचारणा करणारी नोटीस बजावली आहे। याचिकाकर्ते रवींद्र वळिवडे आणि ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी ही माहिती दिली आहे। वळिवडे यांनी हरित न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली होती। रुग्णालयामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेले नाहीत, वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही, त्यामुळे गंभीर प्रदूषण ओढावत असल्याचं याचिकेत म्हटलं होतं। दरम्यान या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे की मिरज शासकीय रुग्णालयात प्रकल्प उभारण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, लवकरच कार्यारंभ आदेश दिले जातील। सांगलीतील रुग्णालयात यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडे 8.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। तो मंजूर होताच प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे। दरम्यान वळिवडे आणि वांगीकर यांनी म्हटलं आहे की दोन्ही रुग्णालयात वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात नाही, जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विघटनासाठीच्या नियमांचा अवलंब केला जात नाही। रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया न करताच बाहेर सोडले जाते, त्यामुळे शहरांच्या प्रदूषणात भर पडत आहे। हरित न्यायालयात याचिका दाखल होती तेव्हा सुनावणीसाठी प्रतिवादी म्हणून रुग्णालयातर्फे कोणीही प्रतिनिधी नियमितपणे उपस्थित राहत नव्हते, त्यामुळे हरित न्यायालयाने रुग्णालयास प्रशासनावर ताशेरे ओढलेले आहेत। या दरम्यान रुग्णालयातील प्रदूषणाची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे। त्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहेत, त्या देखील रुग्णालयाने बेदखल केल्या। नोटिशीनुसार पालन केलं नाही। हवा आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी शास्त्रोक्त कार्यप्रणाली राबवण्याची सूचना मंडळाने केली होती। अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यास सांगितलं होतं, पण त्यावर कारवाई झाली नाही। रुग्णालयातर्फे नियमितपणे सुनावणीला कोणीही उपस्थित राहत नसल्याने, बाजू मांडत नसल्याने प्रशासन न्यायाधिकरणाचा अनादर करीत असल्याची टिप्पणी हरित न्यायालयाने केली आहे। सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांनी STB सिस्टीम बसवलेली नाही, यासाठी हरित न्यायालयामध्ये 2023 रोजी याचिका दाखल केली होती। ही याचिका दाखल करण्यापूर्वी आम्ही 2 वर्ष की बाबा STB सिस्टीम बसवा, तुम्ही सगळं पाणी डायरेक्ट ड्रेनेजला घालून नदी प्रदूषणला देता, यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता। परंतु प्रशासन ढिम्म आहे, सिव्हिल प्रशासन या कुठल्याही गोष्टीत आम्हाला दाद दिली नाही। त्यामुळं नाईलाजास्तव मला हरित न्यायालयाचे ॲडव्होकेट, उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांच्यामार्फत मी हरित न्यायालयात दोन्हीची केस वेगवेगळी दाखल केली। या केसमध्ये सुद्धा प्रशासनाकडून ज्या वेळी तारखा होत्या त्यावेळी कोणीही हजर होत नव्हतं। हे प्रशासन या गंभीर विषयावर चर्चाच करायला तयार नाही किंवा या गोष्टीला लक्ष द्यायला तयार नाही। हे खूप दुर्दैव आहे की जो एक आपल्या कृष्णेच्या नदी प्रदूषणाचा विषय आहे, तो गंभीर प्रश्न हे सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे एकूण जवळपास 600-700 बेडचं हॉस्पिटल, एवढं मोठं त्यांचं जे प्रदूषण डायरेक्ट वेस्ट पाणी जे जातं आहे ते डायरेक्ट आपल्या नदीला ड्रेनेज मार्फत जातं आहे। म्हणजे ज्यावेळी हे सिव्हिल हॉस्पिटल गरीब व गरजू रुग्णांचं 100 पेशंट आपले वाचवायचा विषय असतो, त्यावेळी 1000 पेशंट या पाण्याच्या आणि या ह्याच्या माध्यमातून नवीन तयार होतात। म्हणजे कितीही कॉन्ट्रावर्सी, जे किती उलटसुलट आहे। यासाठी मागच्या ज्या तारखेला शेवट हरित न्यायालयाचे जे काय जज होते कोणीही हजर राहत नाही, त्यामुळं ते रागावले गेले, त्यांनी ताशेरे ओढले प्रशासनावर की यांना याचं गांभीर्य नाही आणि यांना पेनल्टी या विषयासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला कडून यांना आता परवा शोकॉज नोटीस गेले की बाबा तुम्ही वेळेत जर हे नाही केलं तर मला हॉस्पिटलसाठी तुम्हाला बंद करायची नोटीस प्रदूषण महामंडळाने दिली। आणि हे सर्व करत असताना ज्यावेळी कोर्टानं यांना 4,62,00,000 रुपये हा दंड ठोठवला प्रत्येकी, म्हणजे सांगली सिव्हिलला वेगळा आणि मिरज सिव्हिलला वेगळा। आमचं याचिकाकर्ता म्हणून म्हणणंच आहे, ज्यावेळी हे सगळं दंड आणि हे होईल, या दंडाच्या माध्यमातून पहिला STB सिस्टीम वाजू की ज्यामध्ये आपल्याला जे काय प्रदूषित पाणी कृष्णेला जात आहे त्यासाठी ते पैसे इथंच वापरले जावे।
आणि प्रशासनाकडून कोर्टाला आज सुद्धा हरित न्यायालयाला त्यांच्याकडनं गाईडलाईन जाईना की बाबा आम्ही या मुदतीत करतो, या मुदतीत करतो, आम्हाला मुदत द्या. काहीही प्रशासन सिव्हिलचे डीन काहीही करत नाही आहे आणि खूप चुकीचा विषय सुरू आहे. यासाठी आमचं एकच म्हणणं आहे आपणा सर्व पत्रकारांना, मीडियाना, की आपण यासाठी जसं आम्ही हा लढा उभा केला आहे तसं आपण सुद्धा प्रशासनाला याचा जाब विचारावा. आत्ता हिवाळी अधिवेशन चालू आहे, यामध्ये सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्याचे कोणीही आमदार, खासदार या विषयात लक्ष घातलेले नाही. माझी यांना सुद्धा विनंती आहे की या अधिवेशनात आपण हे प्रश्न उपस्थित करून हा सांगलीचा प्रश्न मिटवावा, एवढीच आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.